आणि या कार्यक्रमाचे निमंत्रण माने परिवार साखरगाव परतूर, श्री आर.एल. माने मित्रमंडळ, आज स्थळ त्रिमूर्ती इव्हेंट गार्डन साईबाबा मंदिर रोड परतूर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ज्यांना आदरणीय साहेबांचा अर्थातच रामकिशन लिंबाजी माने साहेबांचा ज्यांना वैयक्तिक सत्कार करावायचा आहे त्यांनी त्यांची नावे माझ्याकडे नोंदवायची आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच मित्रपरिवाराचं आणि शिक्षक बांधवांचं मी आजच्या या सेवा गौरव समारंभानिमित्त हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि दुसऱ्या डोळ्यात आसू घेऊन मी जे वरफळकर आजच्या सेवा गौरव सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो व आजच्या या कार्यक्रमास सुरुवात करतो. विचारमंचावर उपस्थित असलेले आजचे सत्कारमूर्ती आदरणीय श्री आर.एल. माने सर तसेच त्यांच्या सौमित्र पत्नी विचारमंचावरती विराजमान आहेत आणि आदरणीय श्री संतोषजी साबळे साहेब गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती परतूर या मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. यांनी आपल्या स्वराज्यासाठी केलेलं कार्य, आपल्या महाराष्ट्रासाठी केलेलं कार्य वाखाणण्याजोगे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करताना आजचे सत्कारमूर्ती आदरणीय श्री रामकिशन लिंबाजी माने सर त्यांच्या सोबत तसंच आपल्या परतूर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय श्री संतोषजी साबळे साहेब. संतोषजी साबळे साहेबांचा यथोचित सन्मान करावा. सौभाग्यवती द्वारका रामकिशन माने मंचावरती आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान करताना परतूर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय श्री संतोषजी साबळे साहेब. शब्दात शब्द खुलला तर संवाद होतो, शब्दात शब्द खुलला तर सुसंवाद होतो आणि शब्दाने शब्द खुलला तर सुसंवाद होतो. असाच सुसंवाद प्रास्ताविकेच्या माध्यमातून या ठिकाणी सादर करण्यासाठी येत आहेत आदरणीय श्री गोविंदजी रोकडे सर. जिल्हा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व शिक्षक, शिक्षणप्रेमी पाहुणे आणि या सेवा गौरव कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व व्यक्तींचं मी शब्दशः स्वागत करतो. नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांचे हे शब्द आपल्याला या ठिकाणी नेहमी प्रेरणा देतात आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करण्याची उमेद आणि एक शक्ती देतात. त्याच शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे मामा
अतिशय कडक शिस्तीचे आणि व्यस्त हा कार्यक्रम खरं तर त्यांना वाटत होतं की नाही घ्यायचा, परंतु सगळ्यांच्या आग्रहास्तव आम्ही त्यांना तयार केलं की हा कार्यक्रम झाला पाहिजे. तर त्यासाठी म्हणजे आमच्या आग्रहाखातर हा कार्यक्रम होत आहे. त्यांनी आजपर्यंत त्यांची शिस्त मी जवळून पाहिलेली आहे, पाटूळमध्ये किंवा त्याच्या अगोदर आष्टीमध्ये, सृष्टीमध्ये. तर या सर्व लोकांना त्यांचं कार्य, त्यांचं काम माहीत आहे आणि त्या कार्याचाच गौरव या ठिकाणी आज होणं अपेक्षित आहे आणि तो या ठिकाणी होतोय, याबद्दल आम्हा सर्वांना मनस्वी आनंद होत आहे. ते त्यांची एक आठवण सांगतो. काही निमित्तानं आमच्या शाळेमध्ये भेट झाली, म्हणजे सरांचं येणं झालं. या ठिकाणी मला सुद्धा त्यांच्याबद्दल सर म्हणावं वाटलं, कारण त्यांनी आपलं व्यक्तिमत्व जे आहे, आपलं जे काम आहे ते कधीही विसरलेले नाही. म्हणजे आपली जी भूमिका आहे, जेव्हा पाहुण्यात असतील तेव्हा पाहुणे जिथं जातील, लग्न कार्यामध्ये आपण नेहमी बरेच जण भेटलेले आहात, तिथं बरोबर ते त्या लग्नातले होऊन राहतात, पाहुणे होऊन राहतात. जेव्हा ते शाळेवर असतात तेव्हा ते एक केंद्रप्रमुख शिक्षक म्हणून असतात. तसाच एक प्रसंग माझ्या शाळेवर आल्यानंतर घडला. माझ्या शाळेवर खरं तर ते खाजगी कामानिमित्त भेटायला आलेले होते, परंतु त्यांनी माझा वर्ग पाहायची इच्छा व्यक्त केली. मीही आग्रहाने त्यांना माझा वर्ग दाखवायला नेलं. मी तर त्या ठिकाणी सरांनी तिथं प्रश्न विचारले मुलांना आणि मुलांमध्ये रमले. ते बरेच प्रश्न विचारले, काही मुलांना आले, काही मुलांना आले नाही. तर त्या न आलेल्या मुलांना काय येत नाहीत हे सुद्धा त्यांनी विचारलं. म्हणजे हे खरा केंद्रप्रमुख समोर जावं का कोणी ते बघत नाही. तर अशा पद्धतीनं त्यांनी कार्य केलेलं आहे. सर सुद्धा सहकारी आहेत. तर आणि मार्गदर्शन करणं, पुन्हा मला येताना वाटाणं अशा पद्धतीने घ्यायला पाहिजे, मुलांचं कोणत्या क्षमता आल्या पाहिजे, कोणत्या नाही आल्या पाहिजे, सतत त्यांनी ते पाठपुरावा करणं. ज्या कमी आहेत, ज्या आपल्यामध्ये शिक्षकामध्ये ज्या काही उणीवा आहेत त्या कशा पूर्ण करण्यात येतील आणि सहज कसं होईल अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव. नेहमी आपली भूमिका न विसरणं हा एक त्यांचा गुण आहे. त्याचबरोबर हाती घेतलेलं काम ते तडीस नेल्याशिवाय थांबत नाही, हा एक त्यांचा गुण मला जाणवला, मला माहीत झाला. आणि खरंच चिकाटीनं काम करतात. कोणतंही काम झाल्याशिवाय त्यांना चैन भेटत नाही. शिस्तप्रिय आहेत. त्याचबरोबर सकाळी त्यांचं 4:30ला उठणं, 4 किंवा 4:30ला ते उठतात आणि व्यायाम वगैरे सगळं करून आवरून आपल्या उद्याच्या कामाला ते तयार असतात. त्याचबरोबर म्हणजे सगळं वेळेच्या वेळी आणि कामाची यादी असते त्यांच्याकडे. उद्या काय करायचं आहे, कोणता म्हणजे एखादा मीटिंग आहे का, कुठे काय आहे, कोणत्या शाळेवर जायचंय, याचा एक प्लॅन त्यांच्या डायरीवर तयार असतो आणि त्या पद्धतीने ते आतापर्यंत काम करत आलेले आहेत. नियत वयोमानानुसार त्यांना सेवेतून मुक्त जरी झालेले असले तरी त्यांच्यातला जो हा हरहुन्नरीपणा आहे, हा जो कष्टाळूपणा आहे, हा सतत काम करण्याचा कार्यमग्नता जी आहे ती कधीही थांबणार नाही असा मला विश्वास आहे. ते आपण म्हटल्यानं थांबणार नाही. आता शांत बसा, आराम करा असं जर आपण म्हटलं, त्यांना जर सल्ला दिला तर मला वाटत नाही की ते ऐकतील. त्यांचे पुढील कार्यक्रम म्हणजे पुढे काय करायचं आहे हे सगळं ठरलेलं आहे. त्याचबरोबर ते वेगवेगळे काम करणार आहेत, घरासाठी वेळ द्यायला, परंतु या व्यस्ततेतून त्यांनी स्वतःसाठी सुद्धा वेळ काढावा अशी माझी इच्छा आहे. त्यांना नम्र विनंती आहे की स्वतःसाठी जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न करावा. कामं चालत राहतील, कामं होत राहतील, पण त्याचबरोबर आता इथून पुढे जास्तीत जास्त त्यांनी स्वतःसाठी वेळ काढावा आणि जे वाटेल ते करावं अशी मनोमन मी त्यांना विनंती करतो. आणि माझी इच्छा ईश्वर चरणी, श्री पांडुरंगाच्या चरणी मी अशी प्रार्थना करतो की त्यांना या नंतरचं आयुष्य खूप भरभराटीचं, आनंदाचं
आणि समृद्धीचं जावं, सुख समाधानानं त्यांनी इथून पुढचं आयुष्य व्यतीत करावं अशी पांडुरंगाचरणी पुन्हा एकदा विनंती करतो, प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्वांना, आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. सरांनी प्रास्ताविकामध्ये सरांविषयी असलेला जी तळमळ आहे ती आपल्या बोलण्यातनं या ठिकाणी दाखवली. खूप खूप धन्यवाद सर. आपलं मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व शानदार, असं सर्व समावेशक व अष्टपैलू नेतृत्व म्हणजे आदरणीय श्री रामकिशनजी लिंबाजी माने सर. आज सरांचा सेवापूर्ती गौरव सोहळा व सदिच्छा समारंभ. मित्रांनो, आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावं, चालता चालता पायांमधलं बळ तेवढं जपत जावं. आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावं, चालता चालता पायांमधलं बळ तेवढं जपत राहावं. कर्तृत्वाची उंची तुमच्या आम्हा सर्वांच ठावं, तुमच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर नित्य सदा झुलत राहावं, नित्य सदा झुलत राहावं. आदरणीय सर म्हणजे एक संघर्षशील व्यक्तिमत्व, निर्भीड वैचारिक शैली, उत्तम संघटन शैली, आदर्श शिक्षक, प्रशासनाची जाण असणारा एक प्रभावी केंद्र प्रमुख, अशा अनेक भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारणारं अष्टपैलू व्यक्तिमत्व. गेल्या अनेक वर्षात शाळेच्या जडणघडणीत सरांचा मोलांचा वाटा. शाळेतील शिक्षकांना, विद्यार्थ्यांना कधीही काहीही कमी पडू दिले नाही. जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे विद्यार्थी व शिक्षकांसोबत सर नेहमी पाठीशी राहिले. सरांविषयी असं म्हणता येईल की सरांचा स्वभाव रसाळ फणसासारखा, वरून काटेरी पण आतून गोड. सरांचा स्वभाव रसाळ फणसासारखा, वरून काटेरी पण आतून गोड. समृद्धीने भरलेल्या जगण्याला तुमच्या पुन्हा मिळू दे निरोगी आयुष्याची जोड, निरोगी आयुष्याची जोड. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी सरांची नात स्वरा गोविंद रोकडे, इयत्ता 7वीची ही विद्यार्थिनी आहे. तिला मी अशी विनंती करतो की तिने मंचावर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. माझ्या आयुष्यातील माझी सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे माझे बाबा. खूप काही बोलायचे आहे पण समजत नाही कुठून सुरुवात करू आणि माझ्या भावना कशा व्यक्त करू. आता फक्त एकच गोष्ट मनात येत आहे की माझी प्रिय व्यक्ती म्हणजे माझे बाबा आज पूर्ण 58 वर्षाचे होत आहेत. 58 वर्षाची साधी राहणीमान, मामा आणि माऊंना चांगली शिकवण आणि घडवण्याची धडपड, प्रेम, त्याग, माया आणि काय नाही खूप केलं तुम्ही. एक दिवस माऊ सांगत होती ती तुमच्यासाठी गिफ्ट काय घ्यावं हा विचार करत होती. पण तुम्हाला माहितीये बाबा तिला, ती म्हणाली आजपर्यंत बाबांकडून मी कधीच ऐकलं नाही की त्यांना कुठला रंग आवडतो किंवा त्यांना वाचायला आवडतं की त्यांना रिकाम्या वेळेत काय करायला आवडतं. तेव्हा मला समजलं की तुम्ही तुमच्या स्वतःसाठी कधी जगलातच नाही. तुमचं संपूर्ण आयुष्य घराचा प्रमुख बनत गेलं, जिथे तुम्हाला गोष्टी पुरवण्यासाठी खूप त्याग करावा लागला. पण बॅलन्स लाईफ कशी जगावी हे मला त्यांच्याकडे बघून कळतं. शिस्त त्यांना प्रिय आहे, टापटीपणा, कडक हा जरी त्यांचा स्वभाव असला तरी कुठल्या तरी मनाच्या कोपऱ्यात एक लहानसं मूल दडलेलं आहे त्यांच्या. ज्यांना वाचायला आवडतं, फिरायला आवडतं, टेक्नॉलॉजी विषयी नवनवीन गोष्टी ऐकायला आवडतात, पण जबाबदारीने मात केली. तर आता या पुढील आयुष्यात त्यांनी स्वतःच्या मनाप्रमाणे जगावं अशी माझी इच्छा आहे. त्यांना वाटेल तर त्यांनी फिरावं, मनात आलं तर वाचावं, रिकाम्या वेळेत त्यांना जे करायला आवडतं ते करावं. एकंदरीत त्यांनी आता स्वतःसाठी जगावं. या प्रसंगी मी विठ्ठल चरणी अशी प्रार्थना करते की माझ्या बाबांना खूप खूप निरामय आरोग्यमय आयुष्य लाभावं आणि त्यांचं यापुढे जीवन आनंदमयी व्हावं. आणि आज शेवटी त्यांचा बर्थडेच आहे तर हॅपी बर्थडे बाबा असं मी म्हणायला विसरणार नाही. आणि मला या ठिकाणी माझी प्रिय व्यक्ती म्हणजे माझ्या बाबांबद्दल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तो आपल्या बाबांविषयीच्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केल्या.
तुझ्या बाबांविषयी असं म्हणता येईल की कष्टाचं चांदणं व्हावं यशाचा चंद्र दिसावा, कष्टाचं चांदणं व्हावं यशाचा चंद्र दिसावा आणि मानेसर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा प्रगतीचा इंद्रधनुष्य वाटावा, प्रगतीचा इंद्रधनुष्य वाटावा. मानेसर पुरस्कार किंवा सत्कार हे एक प्रकारे आपण आयुष्यभर दिलेल्या योगदानाची पावतीच असते. माणूस एक वेळ उधारीचा व्यवहार करेल, परंतु नियती कधी उधारीचा व्यवहार ठेवत नाही, ती नेहमीच रोखीचा व्यवहार करते. माणसानं चांगलं काम केलं तर त्याची पोचपावती नियती लगेचच देऊन टाकते. सरांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची नोंद आज या ठिकाणी होत आहे. खरं तर त्याची पोचपावती सरांना मिळणार हे कधी त्यांच्या ध्यानीमनीही नसेल, किंबहुना तशी अपेक्षा त्यांनी ठेवलीही नसेल. परंतु ध्यानीमनी नसताना ज्या सुखद घटना घडतात त्याचा आनंद काय वर्णावा, त्याची गोडीही अवीट असते. सरांच्या बाबतीतही अगदी असंच घडलं. नियती आपल्यावरचं ऋण कधीच ठेवत नाही, कधीच ठेवत नाही. ती त्याची परतफेड करतेच याची प्रचिती त्यांना या कार्यक्रमाच्या अनुषंगानं होत असेल असं मला व्यक्तिशः वाटतं. हा सन्मान त्यांच्या एकट्याचा नसून त्यांना अंगाखांद्यावर वाढवलेल्या आणि त्यांना मोठं केलेल्या साखळगाव या गावचा, तसेच घनसावंगी व परतूर तालुक्याचा आहे. अशा शब्दात ते त्यांच्या भावना व्यक्त करतील असा मला दुर्दम्य विश्वास आहे. सामाजिक व शैक्षणिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी आतापर्यंत केलेले कार्य व या कार्याची पावती आज सेवापूर्ती गौरव सोहळा या कार्यक्रमानिमित्त मिळतंय असं मला वाटतं. माणसाला जर स्वतःबरोबरच दुसऱ्याचं जीवन समृद्ध करता आलं नाही तर त्याची समृद्धी कुचकामी ठरते. म्हणूनच सरांना कधीच एकटं समृद्ध व्हायचं नव्हतं, त्यांना त्यांच्या बरोबर समाजालाही सोबत घेऊन जायचं होतं. याच अंध प्रेरणेतून शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्याचा वाढता आलेख उभा राहिला. म्हणूनच सर्व पदव्या, आजचा गौरव, सन्मान हे त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची पोचपावतीच आहे असं म्हणता येईल. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी असले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री संतोषजी साबळे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या आई वडिलांचा यथोचित सन्मान करावा. आपल्या परतूर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय श्री संतोषजी साबळे साहेब यांचा सत्कार करताना आदरणीय श्री संतोषजी साबळे साहेब गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती परतूर, तद्वतच त्यांच्या माता जननी यांचं स्वागत करताना आदरणीय श्री संतोषजी साबळे साहेब, रामकिशनजी माने सरांचे आई आणि वडील. इज हार्डवर्क इज द की टू द सक्सेस. अथक परिश्रम करणं ही यशाची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं जातं. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय श्री कुळेकर सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सावळे साहेब, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती परतूर आणि आजच्या सत्कारमूर्ती माझे गुरुवारी आणि मार्गदर्शक श्री माने सर. माने सरांचा माझे गुरुवारी आहेत आणि मार्गदर्शक सुद्धा आहेत. सगळ्यात अगोदर जेव्हा नोकरीची सुरुवात त्यांची माझ्या गावापासून झाली त्यावेळेला मी एक विद्यार्थी होतो आणि विद्यार्थी असताना माने सरांची माझी भेट झाली. माने सरांनी मला बोलून घेतलं, बोलावलं, शाळेमध्ये आले, भेटले, घरी पण आले आणि त्यांनी विचारपूस केली, तू काय करतोस? गेलो सर, नुकतीच आता 10वीची परीक्षा दिली, निकाल लागायचा बाकी आहे. आणि मग त्याच वेळेला त्यांनी माझ्या डोक्यामध्ये रुजवायला सुरुवात केलं की तू DED कर आणि आपण चांगल्या प्रकारची नोकरी लागेल. मित्रांनो, DED म्हणजे काय मला माहिती नव्हतं आणि DED केलं म्हणजे शिक्षक होतं हे सुद्धा माहिती नव्हतं. हे सर्व माने सरांमुळे झालेलं आहे. त्यांनी मग जेव्हा निकाल लागल्याच्या नंतर सुद्धा अपेक्षित चांगल्या प्रकारचे गुण प्राप्त झाले आणि त्या गुणाच्या आधारावर पूर्ण DEDला पूर्ण मार्गदर्शन, DEDला जे काही कागदपत्र लागतात ते कागदपत्र करण्यापासून तर प्रवेश प्रक्रियेपर्यंत सर्व मार्गदर्शन मला माने सरांनी केलेलं आहे. आणि आज मी या ठिकाणी जर उभा आहे तर माने सरांमुळेच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि त्यांनी तर मार्गदर्शन केलं, त्याच्यानंतर नोकरी लागलो आणि नोकरी लागल्याच्या नंतर योगायोग असा
की परत माने सर माझ्या शाळेवर पदवीधर म्हणून आले आणि माझ्याकडे मुख्याध्यापकाचा चार्ज होता. मी त्यांचा विद्यार्थी आणि मी मुख्याध्यापक हे मला संयुक्त वाटत नव्हतं, म्हणून परत मुख्याध्यापक पदाचा पूर्ण पदभार श्री माने सरांकडे दिला आणि मग तेव्हापासून माने सरांचं मार्गदर्शन लाभलं. माने सरांच्या मध्ये चिकाटी तर आहे, त्याचबरोबर शिस्त सुद्धा आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून अत्यंत मोलाचा मी धडा घेतला आणि तो म्हणजे आर्थिक नियोजनाचा. आर्थिक नियोजनामध्ये खूप चांगल्या प्रकारचं त्यांचं नियोजन आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या जावयाने सांगितलंय की त्यांची प्लॅनिंग उद्या काय करायचं ते संध्याकाळीच ठरवतात. तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा गुण आहे आणि अशा प्रकारच्या त्यांच्या ह्या मार्गदर्शनामध्ये मी त्यांच्या सोबत सहकारी म्हणून बरेच वर्ष राहिलोय. खूप त्यांना अनुभवलंय. खूप चांगल्या प्रकारचं असं ते मार्गदर्शन करतात, इथून पुढे करत राहतील आणि त्यांना या आजच्या या कार्यक्रमानिमित्त सांगितल्याप्रमाणे खरोखर सेवानिवृत्तीचा दिवस म्हणजे एक तर एका डोळ्यामध्ये आनंदही आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये अश्रू पण आहेत, परंतु नाईलाज आहे. निसर्ग नियमानुसार आणि नोकरीच्या नियमानुसार आपल्याला रिटायर व्हावंच लागतं. त्याप्रमाणे आज त्यांना सेवानिवृत्त व्हावंच लागत आहे. तेव्हा त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं त्यांचं आयुष्य जावं, आनंदात आणि आरोग्यमय जावं, निरोगी राहावं अशा प्रकारची मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय भारत. प्रतिक्रियेतून मला असं लक्षात आलं, एक उर्दू में अशार है, बहुत ही अच्छा है कि दस्त मासूम को लम्ह व कलम देता है, नौ निहारों को कंदीले हरम देता है. दस्त मासूम को लम्ह व कलम देता है, नौ निहारों को कंदीले हरम देता है. जब भी डूबता है सूरज की तरह सितारों को जन्म देता है, सितारों को जन्म देता है. तो ऐसा सितारा यहाँ पर जन्मा है, ऐसा हम कहेंगे सर के बारे में. कोळेकर सरांनी सांगितलं की एक मार्गदर्शक म्हणून. यानंतर शेवटचा दिवस गोड व्हावा. माने सरांच्या बाबतीत एवढी पूर्ण सर्व्हिस केल्याच्या नंतर आजचा जो दिवस आहे खरोखरच गोड आणि आनंदाचा आहे. त्याचबरोबर दुःखासाठी आहे की आपले जे शिक्षण क्षेत्रात आपले जे काम करणारे रोजचे जे आहेत मित्रमंडळी, त्यांना खरोखरच उद्या तुम्ही त्यांच्यामध्ये नसल्यावर त्यांना खरंच थोडंसं रिकाम असते सगळं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गट शिक्षणाधिकारी साबळे साहेब, तसेच आजचे सत्कारमूर्ती माने सर, त्यांचे पिताश्री आणि मातोश्री, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्व्हिस म्हटल्याच्या नंतर अनेक प्रश्न त्याच्या सर्व्हिसमध्ये असतात आणि त्या सर्व अडीअडचणी पार केल्याच्या नंतर ज्या दिवशी सेवानिवृत्तीचा दिवस होतो त्या दिवशी खरंच आहेच असं वाटतं. कामातला तणाव, वरिष्ठाचा तणाव, गावकऱ्याचा तणाव, हे सर्व तणाव झेलीत आणि आणखी काही ज्या प्रॉब्लेम असतात हे सर्व पूर्ण करत ही सर्व्हिस पार पडली असते. त्या पद्धतीनं माने सरांनी हे आजचं पूर्ण त्यांचं त्या आयुष्यामध्ये सर्व्हिस जी आहे ती केलेली आहे आणि आज ते सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या जीवनामध्ये जे काही अनुभव आहे, त्यांचा माझा जो सहवास आहे तो जवळजवळ 15 ते 20 वर्षाचा सहवास आहे. परंतु परतूर गटसाधन केंद्रामध्ये जेव्हा मी सोबत काम करायचो त्यावेळेस फक्त वेगळे दिवस होते आणि त्याची आज पुन्हा माने सरांच्या निमित्तानं त्या गोष्टीची उजळणी करायला तर केलं तर 1 तास पूर्ण झाला. पूर्ण सर्व्हिसमध्ये त्यांनी मेहनतीनं काम केलेलं आहे. त्यांच्या शाळा असू द्या, शाळेच्या बाबतीत त्यांचं काम असू द्या, शिक्षकांमध्ये त्यांचं नियोजन असू द्या, त्यांनी स्वतःच्या त्याच्या जीवनामध्ये ज्या काही शाळेवर काम केलंय तिथं सुद्धा त्यांनी झटून काम केलेलं आहे. म्हणून
संपूर्ण आयुष्यभर ते यशस्वीपणे ही सर्व्हिस पार केलेली आहे. आणि अशा या त्याच्या सेवानिवृत्तीच्या या सोहळ्याच्या निमित्तानं मी त्यांना हार्दिक अशी शुभेच्छा देतो. आणि त्यांचं पुढील आयुष्य जे आहे भरभराटीचं आनंदाचं सुख संपन्नतेत जावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या आव्हानाला विराम देतो. धन्यवाद. आदरणीय श्री नामदेवजी धुमाळ सर यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. आता जेवढी मनोगत या ठिकाणी होती ती संपन्न झालेली आहे. कविवर्य गुरु ठाकूर यांच्या काव्यपंक्ती आहेत. ते असं म्हणतात की पाय असावे जमिनीवरती आकाश कवेत घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. पाय असावे जमिनीवरती आकाश कवेत घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. संकटाशी ठणकावून सांगावे की आता ये बेहतर, संकटाशी ठणकावून सांगावे की आता ये बेहतर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही या दुनियेतून जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या शेवटचा निरोप घेताना. स्वर कठोरत्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोरत्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्य हे मिनिंगफुल असलं पाहिजे, अर्थ असला पाहिजे, कारण असलं पाहिजे. एंड जस्टिफाईज मेन्स म्हणतात आयुष्यात उद्दिष्ट ठरवायचं आहे आणि ते ठरवलं एकदा की थांबायचं नाही. इंग्लिशमध्ये असं म्हणतात इफ वी रेस्ट वी रस्ट. आपण थांबलो की आपण गंजून जातो. तर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे. आता सत्कार मुहूर्ताचं स्वागत करण्यासाठी आपण सगळ्यांनी तयार राहायचंय. त्यामध्ये सर्वप्रथम रवींद्र पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मुहूर्तीच्या स्वागताला प्रारंभ करावा. अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी यानंतर सत्कार मूर्तीचा सन्मान करायचा आहे. तदनंतर श्री मिसाळ सर यांनी जोशी साहेबांच्या स्वागतानंतर तयार राहायचं. आदरणीय श्री मिसाळ सर योगानंद विद्यालय परतूर चे निवृत्त सहशिक्षक आदरणीय श्री मिसाळ सर. श्री शेषराव जोशी साहेब आजच्या सत्कार मूर्तीला फेटा बांधताना. एक दुर्मिळ अशा प्रकारची ही कला आहे. प्रत्येकाला फेटा बांधणं जमत नाहीये, परंतु आदरणीय श्री जोशी सर ते कार्य मंचावरती करत आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. तेरी हर बात को महफिल में गवारा करके दिल के बाजार में बैठे हैं खसारा करके. तेरी हर बात को महफिल में गवारा करके दिल के बाजार में बैठे हैं खसारा करके. मुंतजिर हूँ कि सितारों की कहीं आग लगे और चांद को छुप के बुला लूं मैं इशारा करके, चांद को छुप के बुला लूं मैं इशारा करके. ऐसे सन्मान करताना आदरणीय श्री शेषराव जोशी सर आणि त्यांच्या सुहृद पत्नी मंचावरती विराजमान आहे. त्यांचा सत्कार स्वीकारल्यानंतर आदरणीय श्री मिसाळ सर यांनी तयार राहायचे. आदरणीय श्री मिसाळ सर स्वागत करत आहेत. योगानंद विद्यालयाचे निवृत्त सहशिक्षक. तदनंतर शिक्षक भारती संघटना परतूर चे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य. त्यामध्ये नाव घेईल मी विष्णू शिंदे सर, ज्ञानोबा लहाने सर, महादेव पवार सर, महादेव काळे सर, सचिन भिशे सर, अमोल धनबा सर, आमचे मित्र अमोल धनबा सर. यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी माने सरांचा यथोचित सन्मान करायचा आहे व त्यांची टीम साधायचा आहे. इव्हेंट मूर्ती गार्डन ची सर्व साधायचा आहे. तदनंतर आदरणीय श्री प्रधान नाना सर, निवृत्त मुख्याध्यापक हातडीचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातडी. आदरणीय श्री यांना विनंती एकदा तयार राहायचे.
स्टेटसवर ठेवण्यासाठी एक फोटो त्या ठिकाणी कॅप्चर केला जात आहे आमचे गुरु आदरणीय श्री सरफराज कायमखानी सर यांच्याकडनं. आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान आदरणीय श्री सरफराज कायमखानी सर उल्लेखनीय अशा प्रकारचा क्षण टिपताना विद्यानिकेतन पिंपरखेड गरड त्यांचा स्टाफ आणि पालक कैलासराव मुळे यांनी तयार राहायचंय. मंचाच्या अगदी उजव्या बाजूला येऊन थांबायचंय. मंचाच्या अगदी उजव्या बाजूला येऊन थांबायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यानिकेतन पिंपरखेडा गरड. विद्यानिकेतन पिंपरखेडा गरड यांचा संपूर्ण स्टाफ आणि मुख्यालय गावातील सर्व गावकरी यांच्या शुभ हस्ते आदरणीय श्री माने सरांचा सन्मान. कोळेकर सर, आदरणीय श्री कोळेकर सर यांना विनंती आहे की आपण मंचाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचंय. तदनंतर आदरणीय श्री जोगडे देवीदास सर, तदनंतर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माननीय श्री दिलीप अण्णा मगर, तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटना यांना विनंती असेल की मंचाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचंय. आदरणीय श्री दिलीप अण्णा मगर सर. की सत्काराला उत्तर दिल्यानंतर याच ठिकाणी आपल्या जेवणाची देवीदास जोगडे सर यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान होता. श्री रोकडे सर व माने सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुबीना, आदरणीय श्री रोकडे सर व माने सर. मंचाच्या अगदी उजव्या बाजूला आदरणीय श्री सरांची पाहुणे श्री महादेव, आमचे गुरु प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक आदरणीय श्री सरफराज कायमखानी सर, निवृत्त मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरफळ यांनी तयार व्हायचं. त्यानंतर आदरणीय श्री कातोडे सर आणि आवटे सर तयार व्हायचे. आदरणीय श्री कातोडे सर आणि आवटे सर यांना विनंती आहे. विभागामध्ये अतिशय उल्लेखनीय असं कार्य या दोघांचंही आहे. कातोडे सर आणि गणेश आवटे सर. त्यानंतर आमचे मित्र बाजीराव गोरे सर आणि त्यांच्या सुहृद पत्नी डॉक्टर अनुजा गोरे मॅम यांना मी विनंती करतो की या जोडीनं आपण आजच्या सेवा सर आणि दुसरे सर यांना माझी विनंती वेळातला वेळ काढायचा आहे. आणि त्यांच्यासाठी आपण 1 मिनिट थांबायचं. यानंतर राऊत सर आणि बुधनेर सर त्यांना वैयक्तिक स्वागत आणि सत्कार करायचा. त्यांनी आदरणीय श्री मैसलवाड सरांकडे नावं नोंदवायची. माणसाच्या अगदी उजव्या बाजूला ते थांबलेले आहेत. माणसाच्या उजव्या बाजूला मैसलवाड सर थांबलेले, त्यांच्याकडे आपण आपली नावं नोंदवायची. सर्व मुख्याध्यापक जे आहेत. तदनंतर श्री सौभाग्यवती सोमारे सर व सोमारे मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी ज्यांना वैयक्तिक सत्कार करायचा असेल त्यांनी आदरणीय श्री मैसलवाड सरांकडे नाव नोंदणी करायची.
म्हणजे पांडुरंग गाते सर यांचा सन्मान करताना. त्यानंतर श्रीमान सोळंके पांडुरंग सर यांनी तयार राहायचं. श्रीमान पांडुरंग सर सोळंके पांडुरंग. त्यानंतर सन्माननीय श्री गाडेकर सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक गाडेकर सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. त्यानंतर शंभू महादेव विद्यालय वाटो चे मुख्याध्यापक तसेच सहशिक्षक आणि त्यांची टीम सर्व स्टाफ यांना विनंती करतो त्यांनी मंचाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं. समोर बघा समोर मंचाच्या उजव्या बाजूला यायचं. आदरणीय श्री नामदेवजी धुमाळ सर निवृत्त केंद्र प्रमुख आष्टी. जिल्हा परिषद यानंतर माने साहेबांचं स्वागत करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरफळवाडी. तालुका शिवसेना प्रमुख नामदेवजी धुमाळ साहेब सत्कार करण्यासाठी त्यांचे तालुका शिवसेना प्रमुख नामदेवजी धुमाळ साहेब. सर सुद्धा जाधव सरांसोबत आहेत. त्यांना सुद्धा कातकर सर कावजावळा डोंगरे सर आणि बिरादार सर यांनी तयार राहायचे. श्री कातकर सर कावजावळा डोंगरे सर आणि बिरादार सर. यांना विनंती असेल की मंचावरती आपण आपली टीम आर्ट ऑफ लिव्हिंग परतूरची टीम समोर बघा. अखिल भारतीय तालुका. त्यानंतर जोगरे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातडी हे साहेबांचा सत्कार करतील. सर्व शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातडी जोगरे सर आणि त्यांची टीम. रमाकांत ठाकरे सर तसेच मोहन गिरी सर आणि त्यांच्या समवेत जितेंद्र गायकवाड सर. आपल्या सर्वांना जेवणासाठी बसायचं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातडीची टीम. गणेश खाडापुरे सर यांनी सुद्धा टाइमला मी अशी विनंती करतो की त्यांनी साहेबांचा सन्मान करायचा. समोर त्यांनी आदरणीय श्री मैसलवाड सरांकडे नाव नोंदणी करायची. माणसाच्या उजव्या बाजूला यायचं विजयगिरी सर. त्यानंतर सातपुते सर आणि कांबळे मॅडम सातपुते सर कांबळे मॅडम यांनी तयार व्हायचं. तालुका अध्यक्ष उच्च प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माने सरांचा. उत्तर दिल्यानंतर आपण करणार आहोत त्याचा प्रारंभ.
माध्यमिक विद्यालय परतूर. हा बघा इकडे समोर. त्यानंतर डॉक्टर खरात साहेब यांनी तयार राहिले सर. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबई मुख्याध्यापक आणि त्यांची टीम यांना विनंती असेल की त्यांनी तयार राहायचंय. त्यानंतर श्री पतंगे सर आमचे मित्रा खांडवी यांनी तयार राहायचंय. त्यानंतर सोळंके सर सुरुंगाव मुख्याध्यापक यांनी तयार राहायचंय. ओके. शुभ हस्ते आजची सत्कार मूर्ती आदरणीय श्री आर्यल माने साहेबांचा या ठिकाणी सन्मान होताना सोमेश्वर माध्यमिक विद्यालय सृष्टी चांबुरे सर हिंगे सर यांच्या शुभ हस्ते सत्कारासाठी मी विनंती करेल श्रीमती सुचिता कुलकर्णी मॅम तयार राहायचं. मंचाच्या अगदी उजव्या बाजूला येऊन थांबायचंय. या ठिकाणी खांडवीची टीम सुद्धा उपस्थित झालेली आहे. चाऊस सर आणि त्यांची टीम गुडवे सर, चाऊस सर आणि राठोड सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडवी. यानंतर सत्कार करण्यासाठी नलगे सर, सर, भाग्यवंत सर आणि कैलाश पायगराव सर यांना विनंती करतो त्यांनी मंचावरती यायचंय. सजती रहे खुशियों की महफिल, हर खुशी सुहानी रहे. सजती रहे खुशियों की, आप और आपकी फैमिली इतनी खुश रहे कि हर खुशी आपकी दीवानी रहे. हर खुशी आपकी दीवानी रहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलखेडची ही टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. भाग्यवंत सर, कैलाश पायकराव सर, नलगे सर आणि झरेकर सर. भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देताना ही टीम. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षिका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा माझी विनंती असेल की त्यांनी मंचावरती. ओके. मुख्याध्यापकांनी स्टेजच्या उजव्या बाजूला यायचं कारण त्यांचा सन्मान सत्कार मूर्तीच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर वाढदिवस साजरा केला जाईल. त्यानंतर 2 नंबरची मुलगी सौभाग्यवती माने सर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा प्रगतीचा संशोधनाचे तालुका प्रमुख आदरणीय श्री नामदेवजी भुमार सर तरवटे साहेब आणि प्रल्हादजी माने साहेब यांना विनंती असेल की आजच्या सत्कार मूर्तीच्या वाढदिवसानिमित्त आपण त्या ठिकाणी सरांना मी अशी विनंती करतो की आपण दोस्त तूने ये सोच कैसे लिया तेरी याद आई. हमें गीत पेश करने आ रहे हैं विजय गिरी सर और गीत मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के. यारा तेरी यारी को
मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी न आए। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी न आए। तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के। यारा तेरी यारी को मैंने तो खुद। सरकार मूर्तीच्या हस्ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यानिकेतन पिंपरखेडा गरड समोर बघा सन्मान करावा। शाल हार पुष्पहार घालून तद्भुतच महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा त्यांना प्रदान करावी। यानंतर शंभू महादेव विद्या मंदिर वाटूर चे मुख्याध्यापक आदरणीय श्री अदबने सर राऊत सर यांना मी विनंती करतो प्रतिनिधी म्हणून राऊत सर या ठिकाणी उपस्थित आहेत। यांना विनंती करतो मंचावरती यायचंय आणि कोणी असेल तर त्यांनी मंचाकडे यायचंय। केंद्रीय प्राथमिक शाळा वाटूर, त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटूर फाटा मराठी आदरणीय श्री वाघमारे सर किंवा त्यांच्या प्रतिनिधी म्हणून शिक्षक अथवा शिक्षिका या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती। श्रीमती पांडे मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजोडा काशीद सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाढोणा श्री कास्तोडे सर कोकणे सर निवडणूक विभागामध्ये अतिशय उत्कृष्ट कार्य केलं आदरणीय श्री संजयजी कास्तोडे सर रमेशजी आवटे सर पण कीर्ती महान असे संजयजी कास्तोडे सर
श्रीयुत सानप सरांना विनंती असेल की मंचाकडे यायचंय. श्रीयुत सानप सर, संदीप सानप सर, माझा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल तर आपण मंचाकडे यायचंय. सानप सर, सानप सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यदलापूर श्री नाडे सर किंवा त्यांच्या शाळेवरील प्रतिनिधी यांना विनंती असेल, शिंदे मॅडम यांना विनंती असेल की शिंदे मॅडमने मंचावरती सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. श्रीमती शिंदे मॅडम. तर नमस्कार मूर्तींना विनंती असेल की शाल, पुष्पहार आणि प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करायचा. गणेशजी चव्हाण सर यांचा सन्मान करताना आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती सन्माननीय आदरणीय श्री रामकिशनजी माने सर. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंडारी चे मुख्याध्यापक आदरणीय श्री आमचे मित्र संदीप सानप सर. दादाराव बनसोडे साहेब या ठिकाणी आजच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैफळ भोगाने पश्चिम श्री पठाण सर अथवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून विनायक नाना भिसे सर यांना विनंती असेल. विनायक भिसे सर, मोकळी जागा तुला फोटो घ्यायला. मुख्याध्यापक श्री विष्णू शिंदे सर. चुकते सर, विष्णू शिंदे सर चुकते बरं का तुम्ही इथं. कंडारी मुख्याध्यापक आदरणीय श्री सानप सर यांचा सन्मान करताना सत्कार मूर्ती. जेवण करण्याचं कोणी बाकी असेल तर त्यांना विनंती आहे की त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय जायचं नाहीये. सत्कार मूर्तीचा सन्मान या ठिकाणी होताना महादेव साळवे यांच्या शुभ हस्ते सत्कार मूर्तीचा सन्मान होताना शंकर साळवे आणि वडे पश्चिम चे मुख्याध्यापक आदरणीय श्री विनायक नाना भिसे सर आणि प्रतिष्ठित नागरिक. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीधर जवळा चे मुख्याध्यापक आदरणीय श्री कोल्हे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सत्कार मूर्तींना माझी विनंती असेल की त्यांचा सन्मान करायचा. समोर बघा. आता करा सन्मान करताना आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माने सर. दादा थोडा साईडला या. समोर बघा. इकडे जिल्हा परिषद हा फोटो काढ. समोर बघा.
सीधे सर सीधे सर एक समोर बघा आपले आजच्या कार्यक्रमाला प्रदर्शन करणारे जावेद सर यांचा सत्कार मानेसर करीत आहे. 5.5 लाखाची गाडी समोर बघा इकडे 6 वाजल्यापासून त्याच्या हातात माईक आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केलं त्याबद्दल आजचे